नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 7 डिसेंबर 2020 रात्रीचे 8:45 वाजलेत. दररोजप्रमाणे निफ्टी इंडेक्सचं चार्ट ॲनालिसिस की ज्याद्वारे तुम्हाला सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड आणि उद्या काय होऊ शकतं आणि आज काय झालंय मार्केटमध्ये याची माहिती मिळते, की ज्याद्वारे तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकता किंवा तुम्हाला एक चांगली डायरेक्शन त्याद्वारे मिळू शकते. तर हा व्हिडिओ दररोज मी संध्याकाळी तयार करत असतो आणि पोस्ट करत असतो, की ज्याद्वारे तुम्हाला माहिती मिळून तुम्ही सुद्धा असे ड्रॉइंग्स किंवा चार्ट पॅटर्न काढून अभ्यास करू शकता आणि ट्रेड करू शकता. तर मित्रांनो, मी विवेक कोलते, लक्ष्य असेट सर्व्हिस, दररोजप्रमाणे चार्ट ॲनालिसिस. मित्रांनो, तुम्ही आता स्क्रीनवर बघत आहात की हे ॲनालिसिस आपण शुक्रवारी संध्याकाळी केलं होतं. तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता शुक्रवारचा, की मी त्यात काय सांगितलं होतं, काय सपोर्ट रेजिस्टन्स काढले होते. तर शुक्रवारी मार्केट डे हायला क्लोज झालं ते जवळपास 13,275च्या आसपास. म्हणून मी शुक्रवारीच बोललो होतो त्या दिवशी, हा रेजिस्टन्स मी तिथेच काढला होता, की निफ्टी इंडेक्स जर डे हायच्यावरती ओपन झालं तर निफ्टी इंडेक्स जाऊ शकतो 13,350, अन्यथा खाली येऊ शकतो. म्हणून मी हे 2 ॲरो काढले होते. आणि निफ्टी इंडेक्स सध्या जो अपट्रेंड चॅनल आपण 3 आठवड्यापूर्वी काढला होता त्याच्यामध्येच मूव्ह होत आहे आणि फिरत आहे थोडक्यात, आणि दररोज लाईफ टाईम हाय आपल्याला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आज तुम्ही बघितलं निफ्टी ओपन झाला, नंतर मग परत वरती गेला, थोडंसं प्रॉफिट बुकिंग झाली आणि क्लोजिंगच्या वेळेस जवळपास डे हायला क्लोज झाला 13,355च्या आसपास. मी बोललोच होतो की निफ्टी इंडेक्स जर ही अपट्रेंड लाईन जर क्रॉस केली तर निफ्टी इंडेक्स 13,400, 500, 600 कडे जाऊ शकतो. तर आज ब्रेकआउट नाही मिळालाय हा अपट्रेंड लाईनच्या वरती. तर मित्रांनो, आता उद्या काय होऊ शकतं बघा. आता मी जे काढतो आहे हेच तुम्ही स्वतः काढू शकता, किंवा दुसरे स्टॉक्स असतील ज्या स्टॉक्समध्ये व्हॉल्यूम जास्त असतो. आता निफ्टी इंडेक्स आपल्याला ट्रेंड किंवा चार्ट पॅटर्न काढायला सोपं का जातं, कारण सर्वात जास्त व्हॉल्यूम त्याच्यामध्ये असतो. ती मी स्टॉक विषयी सुद्धा काढू शकता. जे 50 स्टॉक्स आहेत निफ्टीचे त्याच्यातले पहिले 10 स्टॉक्स पकडा, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा असे चार्ट पॅटर्न किंवा ट्रेंड किंवा जे काय असेल ते काढू शकतात. काही प्रश्न आले त्याच्याविषयी तुम्ही मला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकतात. तसेच माझे जे टेलिग्राम चॅनल आहे लक्ष्य असेट सर्व्हिस नावाचं, त्याच्यावरती मी पोस्ट करतोच. त्याच्यात तुम्हाला माझे व्ह्यूज टाकत असतो, ते लाईव्ह असतात, इंट्राडे असतात, माझे व्ह्यूज टाकत असतो. त्याप्रमाणे बराच वेळा तुम्हाला मार्केटची डायरेक्शन कळू शकते आणि तुम्ही दुसऱ्या स्टॉक विषयी किंवा इंडेक्स बद्दल मला माहिती नक्की विचारू शकता. माझा फोन नंबर जो टेलिग्रामसाठी आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, आणि लक्ष्य असेट सर्व्हिस टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आता उद्या काय होऊ शकतं, तर हा जो कालचा क्लोज होता 12,275, हा आता आपल्याला सपोर्ट म्हणून ऍक्ट होईल. आणि पुढचा रेजिस्टन्स आपण हा डायरेक्ट आता 12,400 कडे नेऊया, कारण निफ्टी 50-75 100 पॉईंटने वरती जात आहे. तर हा 12,275च्या खाली जर निफ्टी 12,275च्या खाली निफ्टी जर ओपन झाला, म्हणजे ह्या लाईनीच्या खाली, म्हणजे हा एरो मी आता इथे शिफ्ट करतोय, ओके, कारण वर्ल्ड मार्केट सध्या निगेटिव्ह रेटमध्ये आहे. आपलं मार्केट पॉझिटिव्ह होतं पण सगळे इंडेक्स निगेटिव्ह होते, आता सुद्धा निगेटिव्ह आहे. तर उद्या असं होऊ शकतं प्रॉफिट बुकिंग, किंवा उद्या बहुतेक साइडवेज राहील मार्केट. तर त्या दरम्यान जर 12,275च्या खाली निफ्टी आला
तर निफ्टी कुठपर्यंत येऊ शकतो, हा सपोर्ट जो आहे इथून जो बाउन्स बँक घेतला होता 13,160, मी 12,000 बोलत असेल पण 13,000 लक्षात घ्या, आपण 13,000च्या वरती आहोत. तर 13,160 पर्यंत येऊ शकतो, नाहीतर आपण 13,400 किंवा 500 कडे जाऊ शकतो. आणि ही जर जी अपट्रेंड लाईन आहे ती क्रॉस केली आपण म्हणजे निफ्टीने, तर आपण 13,500 कडे इझिली जाऊ शकतो. ओपन इंटरेस्ट डेटा जो तो सजेस्ट करतोय की आपण निफ्टी वरतीच जाणार आहे, पण काही कारणाने, कारण नेहमीच इंडेक्स कंटिन्युअस वरती जाऊ शकत नाही, कुठं तरी प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते. जसंच तुम्ही लेफ्ट हँडला बघा हा इथे 13,133 ला हाय गेल्यानंतर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली, तर आपण 12,800 पर्यंत आलो होतो. नंतर तिथून परत सेकंड रॅली सुरू झाली, इथे प्रॉफिट बुकिंग परत तिथून सुरू झालंय. तर कुठंतरी एक येईल की जिथे आपण प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल. तर हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लक्षात ठेवा. तर बघा, आजच्या क्लोजिंगच्या वेळेस वरती ओपन झालं तर आपण 13,400 कडे इझिली जाऊया. जर आपण 13,275च्या खाली ओपन झालो तर आपण 13,160 कडे जाऊया. नाहीतर जरी आपण 13,350च्या खाली जरी ओपन झालो तर जास्तीत जास्त आपण 13,275 पर्यंत येऊ, पण तिथे परत बाईंग झोन येईल आणि बाय येईल. जर उद्या ओपनिंगच 13,275च्या खाली झालं तर खाली जाऊ, नाहीतर परत लगेच इमिजिएट बाईंग येईल आणि आपण 13,400-500 कडे जाऊ शकतो. हे उद्यासाठी निफ्टी. बँक निफ्टी बघा, जे मी चार्ट काढले होते, जे सांगितलं होतं बघा, बँक निफ्टी सुद्धा इथे काल क्लोज झाला होता. बँक निफ्टी थोडा साइडवेज होता आणि मग परत जो मी रेजिस्टन्स काढला होता 30,190च्या आसपास क्लोज झाला, म्हणजे 30,200ला जाऊन परत खाली आला 300ला जाऊन. म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीचं तुम्ही लक्षात घ्याल तर निफ्टी स्ट्रॉंग आहे आणि त्या कम्पेरेटिव्ह बँक निफ्टी स्ट्रॉंग नाही आहे. तर तुम्ही ट्रेड करताना निफ्टी तुम्हाला चांगलं म्हणजे चांगलं सिग्नल देईल, पण बँक निफ्टी मे बी असू शकतं की तुम्हाला लगेच प्रॉफिट बुक करावं लागेल, किंवा तुम्ही प्रॉफिट नाही बुक केलं तर तुमचा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो बँक निफ्टीमध्ये. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, आता बँक निफ्टीमध्ये इथले सपोर्ट रेजिस्टन्स सोडूया. बघा, हा सपोर्ट आहे 29,900चा सपोर्ट आहे. 29,900च्या आसपास कधीही आलं तर बिंदास बाय करा, परत आपण अपसाइड रॅली बघू शकतो. आता उद्याचा रेजिस्टन्स बघा, उद्याचा रेजिस्टन्स आहे 30,300. 30,300च्या वरती ओपन झालं तर आपण एक चांगले रॅली बघायला मिळेल, आपण 30,500-600 कडे जाऊ शकतो. आणि जो हा अपट्रेंड चॅनल आहे याच्यात आपण एंट्री केलीच नाही बँक निफ्टीने. ज्या दिवशी बँक निफ्टी ह्या अपट्रेंड चॅनलमध्ये एंट्री केली की 30,800 किंवा त्याच्या 31,000 आपल्याला इझिली बघायला मिळेल. तर उद्या लक्षात घ्या, आता इथे क्लोज झाला तर इथून किती आहे पोचायला 30,400, म्हणजे 30,300च्या वरती ओपन झालं तर 30,400 जाईल, आणि 30,400च्या वरती गेलो आपण म्हणजे हा अपट्रेंड चॅनलमध्ये एंट्री बँक निफ्टीने केली की मग फास्टली मूव्ह होऊ शकतो 31,000कडे. म्हणून उद्या बँक निफ्टी 30,300 रेजिस्टन्स आणि 29,900 हा सपोर्ट मी मुद्दाहून खाली घेतलेला आहे, कारण तुम्ही ते आल्यानंतर बिंदास बाय करा, कारण परत रिव्हर्स रॅली होऊ शकते बँक निफ्टी. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने निफ्टी आणि बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स सांगितले मी तुम्हाला. काही स्टॉक स्पेसिफिक बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की प्रश्न विचारू शकता, मी नक्की उत्तर देईल. सध्या वर्ल्ड मार्केटमध्ये काय चालू आहे ते बघूया. वर्ल्ड मार्केट डाऊ इंडेक्स -158 -200 पर्यंत गेला होता, सध्या थोडासा रिकव्हर झालाय. अमेरिकन मार्केटमध्ये युरोप मार्केटमध्ये युकेचं मार्केट प्लस मायनस चालू आहे, पण डॅक्स जर्मन मायनस असा आहे ओपनिंग झाल्यापासून, तो -50-60 पर्यंत गेला होता, पण -46 सध्या. SGX निफ्टी 13,454 आहे, म्हणजे तो अजून पॉझिटिव्हच आहे. गोल्ड आणि डॉलर इंडेक्स वाढलेला आहे थोडासा. ठीक आहे, बघूया उद्या आज रात्रभरात काय होतं, काय न्यूज येतात. आता महत्वाची गोष्ट, आज रात्री अमेरिकन मार्केट काय क्लोज होतं, उद्या डाऊ फ्युचर कसा ओपन होतं, त्याच्यानुसार एशियन मार्केट काय रिॲक्ट करतं, त्याप्रमाणे आपल्या
इंडेक्समध्ये किंवा मार्केटमध्ये मुवमेंट दिसेल. महत्वाची गोष्ट, गॅप डाऊन ओपनिंग झालं ते बिंदास बाय करा, परत आपण वरती जाऊ शकतो. जर तिकडे निगेटिव्ह असलं ना, आपण जर 100 पॉईंट निगेटिव्हने ओपन झालो तर लगेच बाय करायचं ओपनिंगलाच. निफ्टी जास्त कन्फर्मेशन आहे दॅन बँक निफ्टी, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नेहमीप्रमाणे सांगतो, मिड कॅप इंडेक्सचे स्टॉक शोधा, इन्व्हेस्टमेंट करा. 21,000 लाईफ टाईम आहे मिड कॅप इंडेक्सचा, तिकडे आपण जातोय. मी 4-5 दिवसापूर्वी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलं होतं. आज बघा 1%, 1.25% वरती मिड कॅप आहे, राईट हँडला बघू शकता 1.14, 231 पॉईंट. आणि माझं जे चॅनलवरती मी टाकत असतो, माझी लेव्हल टाकत असतो, इंट्राडे म्हणा काही म्हणा, आयसीआयसीआय बँकेचं मी टाकलं होतं बघा. आज आयसीआयसीआय बँक 510, 512-13 जाऊन आला, आता 510ला क्लोज झालेला आहे. नंतर ज्या गोष्टी असतील मी त्या मार्केटच्या डेटा वाईज सेंटिमेंट प्रमाणे टाकत असतो, त्याचा तुम्ही तुमच्या ट्रेडिंगला फायदा करून घेऊ शकतात आणि मला नक्की प्रश्न विचारू शकता, मी नक्की उत्तर देईल. तर मित्रांनो, हे फक्त शिक्षणासाठी एज्युकेशनल पर्पज मुद्दाहून मराठीत सांगतोय. मराठी लोकांना मराठी भाषेत लवकर कळतं म्हणून तुम्ही मला मराठीत सुद्धा माझ्या चॅनलवरती टाईप करून प्रश्न विचारले तर मी तुम्हाला चांगल्या तऱ्हेने तुमच्या भाषेत समजून सांगेल शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, की ज्याद्वारे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने कळेल आणि चांगल्या तऱ्हेने तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस किंवा ट्रेड करू शकाल. इकॉनॉमिक न्यूज असतात ते ॲनालिसिस करू शकतात, की ज्याद्वारे तुम्हाला चांगला भविष्यात फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे अभ्यास करा, इन्व्हेस्टमेंट करा, ट्रेड करा आणि पैसा गंतवा.